महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला दिला असला तरी त्यांना तो नको असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रामटेक बंगला ज्याच्याकडे गेला तो मंत्री एकतर वादात तरी सापडला, नाहीतर त्याचं मंत्रीपदही गेलं। त्यामुळे हा बंगला घेण्यात आता मंत्र्यांना रस नाही। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा बंगला नको असल्याचं कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रामटेक बंगल्याचा वादग्रस्त इतिहास काय समजून घेऊ, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ। रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला। 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही। छगन भुजबळ 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य। मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही। एकनाथ खडसे 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला। खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला। छगन भुजबळ 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री। तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत। भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा। तेलगी घोटाळ्यातून सुटले, त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी।